आगामी त्र्यंबक नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मधून ललिता कैलास झोले यांनी आज नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्र्यंबक नगर परिषद कार्यालयात हा अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ललिता झोले सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी प्रभागात मूलभूत सुविधा, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि महिलांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करून काम करण्याचे आश्वासन दिले। जनतेच्या विश्वासाला धरून आम्ही पारदर्शक व लोकाभिमुख काम करण्यासाठी तत्पर आहोत, असे त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले आहे। प्रभागातील नागरिकांनीही त्यांच्या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून आगामी निवडणुकीत त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर माझे नाव ललिता कैलास झोले, माझे एज्युकेशन बीकॉम मधून ग्रॅज्युएशन केलंय मी। तर प्रभाग क्रमांक 4 मधून मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे। तर मी जर आलीच तर मी माझ्या प्रभागासाठी जी काही पाण्याची काही व्यवस्था असेल, स्वच्छतेवर लक्ष ठेवेल आणि आमचे कैलास नाना चोते तसेच विलास काका झोले यांची साथ आहे, तेही समाजसेवेत असतात। येथील निवडणुकीत मला विजय करून आणा। पुढे काही जी मी सोयी सुविधा असेल मी ते पूर्ण करण्याची प्रयत्न करेल पूर्ण। मी विलास सुरेश झोले ही माझी पुतणी। मी नेहमी समाजसेवामध्ये अग्रेसर असतो। माझ्या मागे भरपूर मुलं पण असतात आणि गल्लीतले जे काही असतात कामं वगैरे ते सर्व गल्लीतले जे काही नागरिक आहेत ते मला सांगतात आणि मी ते त्यांचं पूर्ण करून देतो। मी नेहमी समाजसेवामध्ये अग्रेसर आहे आणि तो पुढे राहणार। जनतेने जी मला साथ दिलेली आहे व मी ती पूर्णपणे पार पाडेल। बस। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।